जर एकाला श्वान पाळायचं आहे, कुत्रं पाळायचं आहे, काही गोष्टी पाळाव्यात, काही नाही पाळाव्यात. सध्याच्या काळामध्ये ब्रीडिंगचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे, त्यामुळे आम्ही जेनेटिक्स जे इश्यू म्हणतो, जसे जॉईंट इश्यू असेल किंवा कार्डिओ इश्यू असतील पेट्समध्ये, हे बऱ्यापैकी जास्त जेनेटिक म्हणजे पेडिग्री डॉगमध्ये जास्त आहे. आता सपोज मी जर मोठा डॉग घेतला, की मी आता बुल मॅस्टिफ घेतला आहे, तर बुल मॅस्टिफ हा साधारण 80 किलोचा डॉग आहे. त्याचं जे खाण्याच्या पद्धती आहेत किंवा त्याचं जे खाणं आहे किंवा त्याचे आजार आहेत किंवा त्याचा जो त्या आजाराचा खर्च आहे हा सगळ्यात जास्त आहे. बऱ्याच लोकांना स्ट्री डॉग पण असे आवडतात, त्यांना पण अडॉप्ट करायची इच्छा होते, तर ते कितपत सेफ असतात? तुम्ही कोणतेही पिल्लू घेताना लक्ष आहे की तुम्ही ते छोटं घ्या, म्हणजे साधारण 2 ते 2.5 महिने तो विनिंग पिरियड असतो. पण आपलं बिहेवियर कसं असावं त्या नवीन आलेल्या पाहुण्यासोबत काय काय? आपण काय करतो की बरेचसे डॉग जे बांधून ठेवतात किंवा त्याला केजमध्ये ठेवतात, त्याचं बिहेवियर बदलतं, कारण की तो डॉग ॲग्रेसिव्ह होण्याची शक्यता जास्त असते. बरोबर. बऱ्याच वेळा डॉग्सला सोबत झोपवलं जातं सेम बेडवर, ओनर आणि पेट. ते कितपत योग्य आहे मेडिकल दृष्ट्या? स्पॉन्सर्ड बाय डॉक्टर हसमुख गुजर्स हार्ट बीट केअर सेंटर, दिल से दिल तक. मित्रांनो, आपल्या समाजात 2 गट असतात. एक गट जो कुत्र्यांचा नेहमी तिरस्कार करतो, त्यांचा द्वेष करतो, ते असतात डॉग हेटर्स. आणि दुसरा गट असतो तो कुत्र्यांचा स्वीकार करतो, त्यांच्यावर मनापासून प्रेम करतो, तो आहे डॉग लवर्स ग्रुप. या दोन्ही गटामध्ये ना नेहमीच बाचाबाची, हाणामारी, भांडाभांडी, वादविवाद हे होत असतात. आणि गंमत म्हणजे बऱ्याच वेळेला त्यांचे मेंबर्स एकमेकांचे घरचे मेंबर्ससुद्धा असू शकतात. नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर मुकेश जैन आणि तुम्ही पाहत आहात आरोग्याचा राजमार्ग. तुमच्या आरोग्याला योग्य दिशा देणारी व तुमच्या आरोग्याची काळजी घेणारी एक उत्कृष्ट आणि लोकप्रिय आरोग्य मालिका. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपण हौसेपोटी हॉबी म्हणून एक कुत्रं घरी आणतो आणि त्यांना पाळतो. पण बऱ्याच वेळेला त्याचं संगोपन करणं, त्याचं पालनपोषण करणं ह्याबद्दल आपल्याला पुरेशी नीटची माहिती नसते. मग काय करावं? हा पॉडकास्ट तुम्हाला ही सगळी माहिती प्रोव्हाइड करणार आहे. कारण की कुत्रं आणलं घरी म्हणजे सगळं होतं का? नाही. आपण एखाद्या डॉगला पाळलं ती आपली एक जबाबदारी असते, आपलं प्रेम असतं, त्यासोबत आपली एक कंपॅनियनशिप असते, आपली एक कमिटमेंट असते आणि मुख्य म्हणजे त्या श्वानासोबत आपल्या आयुष्यभराचं भावनात्मक हे नातं निर्माण होतं. आणि म्हणूनच या विषयावर आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये खास आलेले आहेत सुप्रसिद्ध वेटरनरी डॉक्टर सागर भोंगळे सर. पण सागर सरांसोबत या विषयावर चर्चा करण्याआधी तुम्हाला सर्वांना एक नम्र विनंती, जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअरसुद्धा करा. आणि हो, तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. चला तर मग सुरू करूया आपला आजचा एपिसोड. जाऊया आरोग्याच्या राजमार्गावर डॉक्टर सागर भोंगळे सरांसोबत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या आरोग्याच्या राजमार्गावर. धन्यवाद, थँक्यू. सर, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे. आणि तुमच्या सोबत हा तुमचा पेट बघून मला फार आनंद होतोय आज. हो, हा माझा पेट, याचं नाव निओ आहे. ओके. आणि हा माल्टीज आणि पूडल मिक्स असा ब्रीड आहे. अच्छा. तो आता 5 वर्षाचा झाला आहे. थोडं जरा असं वर करा म्हणजे लोकांना कॅमेरा बघू द्या बरं. हाय निओ, हाऊ. त्याला कॅमेरा आवडतो, तो बघेल. सर, माझा पहिला प्रश्न, बऱ्याच वेळा लोक मी म्हटल्याप्रमाणे हौसेपोटी किंवा अरे आपल्याला एक कुत्रं पाळायचं आहे म्हणून घेऊन येतात. पण अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्याच्या त्या गंभीरपणे विचार करत नाही कुत्रं घरी आणल्यावर. तर त्या कुठल्या कुठल्या गोष्टीचा विचार त्यांनी केला पाहिजे? ॲक्च्युली हा खरं तर फार महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की आपण पेट्स आणि टॉयज ह्यामधला फरक जाणून घेतला पाहिजे. हो. कारण की आपण जेव्हा टॉयज घेतो तर आपण तेव्हा विंडो शॉपिंग करतो. पण आपण कोणतेही ठरवलं की आपल्याला पेट घरामध्ये घ्यायचा आहे, तर त्याच्या ज्या प्रामुख्याने ज्या गोष्टी असतात की तुम्हाला त्याची आवड पाहिजे, त्याचं ते आकर्षण पाहिजे की माझ्या घरामध्ये मला कुत्रा हवा आहे. मग हवा आहे तर बाबा त्याची बेसिक ज्या गोष्टी असतात त्या आपण कशा जपल्या पाहिजेत किंवा त्याची काळजी कशी घेतली पाहिजे. तर एकतर तुम्ही हा प्रकार असा आहे की तुम्ही त्याचं नियोजन केलं पाहिजे की बाबा तुम्हाला घेण्याचं आहे तर कोणती ब्रीड हवी किंवा आपल्याला आपल्या लाईफस्टाईलला सुटेबल असा कोणता ब्रीड हवा आहे. तुम्ही जर छोट्या घरात राहत असाल तर तुम्ही मोठा डॉग घेणं हे ॲक्च्युली योग्य नाही आहे, कारण की त्याचे फिजिकल इश्यूज थोडे वेगळे असतात. ओके. तर त्याची डेफिनेटली तुम्ही थोडंसं रिसर्च करा किंवा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या जाणून घेऊन मग तुम्ही पेट घेतला पाहिजे. साधारण तर काय काय आता आपण जे म्हणतो की तुमची इंडियन ब्रीड असते किंवा फॉरेन ब्रीड असते, तर त्यात मग चूज जर करायचं झालं तर मग कसं करावं? विशेष जो हार्डकोर जो डॉग लवर असतो त्याला फॉरेन किंवा इंडियन ब्रीडचा विशेष फरक पडत नाही. बरोबर. कारण की त्याला कुत्रा म्हणजे कुत्रा असतो किंवा पेट हा पेट असतो. पण सध्या कसं झालं आहे की इंडियन ब्रीड्स आपले एकदम स्मार्ट आणि इंटेलिजंट असतात आणि त्यांच्यामध्ये जे रेजिस्टंट असते ते बऱ्यापैकी चांगले असते. तुम्ही जर कंपॅरिझन करायचं म्हटलं तर फॉरेन ब्रीड्सचा क्रेज बराच मोठा आहे आणि बऱ्याच वर्षापासून आहे.
बरेचसे फॉरेन डॉग्स जे बरेचसे चांगले ब्रीडर लोकांनी इंडियामध्ये ऑलरेडी प्रस्थापित केलेले आहेत आणि त्यांचं ब्रीडिंग ऑलरेडी बऱ्याच वर्षापासून चालू आहे. जसं लॅब्राडोर असेल, जर्मन शेपर्ड असेल, गोल्डन रिट्रीव्हर असतील किंवा कॉकर स्पॅनियल, पग्स, बरेचसे जे छोटे किंवा मोठे डॉग्स असतील. तर त्याची क्रेज बरीच मोठी आहे लोकांमध्ये, की माझ्याकडे लॅब्राडोर आहे किंवा माझ्याकडे कॉकर स्पॅनियल आहे, माझ्याकडे यॉर्कशायर टेरियर आहे नवीन. तर त्यामागचं कारण असं की त्यांना असं वाटतं की ते नवीन आहे बाबा माझ्यासाठी, पण त्याचा प्रेम आणि आपुलकी हे सेम असते, त्यात काही विशेष बदल नसतो. तुम्ही त्याला जसं म्हणजे घडवता किंवा त्याला जसं बिल्डअप करता तसाच तो घडतो, पण असा विशेष बदल नाही आहे. रेजिस्टंट पॉवर मी म्हटलं तर तुम्ही इंडियन ब्रीड अडॉप्ट करायला किंवा घ्यायला काही हरकत नाही आहे. अच्छा, मग त्याच्या काही निगेटिव्ह पॉईंट्स, पॉझिटिव्ह पॉईंट्स असे आहेत का त्याचे काही? ॲक्च्युली खरं सांगायचं तर सध्याच्या काळामध्ये ब्रीडिंगचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे, त्यामुळे आम्ही जेनेटिक्स जे इश्यू म्हणतो, जसे जॉईंट इश्यू असेल किंवा कार्डिओ इश्यू असतील पेट्समध्ये, हे बऱ्यापैकी जास्त जेनेटिक म्हणजे पेडिग्री डॉगमध्ये जास्त आहेत कम्पेअर टू इंडियन ब्रीड्स. तर याचाही गांभीर्याने विचार करायला पाहिजे, कारण की आपण जेनेटिक्स कोणत्याही पपी घेताना बघत नाही किंवा आपण त्यांना विचारत नाही किंवा याचे काही इश्यूज होते का किंवा काही नव्हते का. तर हा फार मोठा प्रॉब्लेम मी बरेच जण इग्नोर करतात. अच्छा, पण ही कम्प्लिटली तुमची पर्सनल चॉईस असते, तुम्हाला कोणता ब्रीड घ्यायचा आहे. पण आय वुड सजेस्ट की ज्याला खरंच प्राण्यांची आवड आहे तो काय असं बघणार नाही, तो कोणती ब्रीड कधीही घेतो आणि तो तसाही त्याला चांगलं सांभाळतो. मगाशी आपण बोलल्याप्रमाणे की तुमच्या वेळा ज्या असतात घरी राहण्याच्या, कुत्रा आपण घरी आणले, श्वान आणले, पाळायचा आहे, पण बऱ्याच वेळा नवरा बायको बाहेर असतात, घरी त्याच्या कोणी आजी असेल किंवा बाकी मुलकरण असेल, घराची जागा लहान असेल किंवा ते व्हेज नॉनव्हेज फॅमिली असेल, तर ते कसं टॅकल करावं असं काही? आता तुम्ही जसं म्हणता की कोणता पेट घ्यायचा बाबा ठरवायचं. आता तुम्हाला तुमचं सपोज तुम्ही तुमचा बंगलो असेल तर तुम्हाला काही फ्लॅट रिक्वायरमेंट काय आहे, हो. तर तुम्ही एक मोठा ब्रीड किंवा साधारण 40 ते 50 किलोचा जो ब्रीड असो, जर्मन शेपर्ड असेल किंवा लॅब असते, लॅब्राडोर असेल, गोल्डन रिट्रीव्हर असेल किंवा रॉटव्हिलर्स असतील, असे जे डॉग्स इन अँड आउट राहतात घराच्या बाहेर आणि आतमध्ये, तसा तुम्ही ब्रीड प्रेफर करू शकता. सपोज बरेच जणांचं छोटं घर असतं की जेव्हा छोटे डॉग आवडतात, जसं टॉय ब्रीड आहे, तर मी स्वतः वेटरनरी डॉक्टर असून मला छोटा टॉय ब्रीड आवडतो, तर मी हा प्रेफर केला. पण त्याच्यामध्ये काही असा फरक नसतो, म्हणजे त्याची जे म्हणजे आपण वर्तन म्हणतो किंवा त्याचे बिहेवियर असतात ते सगळे सेम असतात, पण तुमच्या ट्रेनिंगवरती पण बराचसा फरक पडतो. तुम्ही त्याला कसं ट्रेन करताय किंवा कधी कधी ॲग्रेसिव्ह डॉग जर तुम्ही घेतला तर तुम्हाला त्याला घराच्या बाहेर ठेवावं लागतं. जर तुम्ही त्याला व्यवस्थित जर ट्रेनिंग नाही दिलं तर मग तो ॲग्रेसिव्ह होऊ शकतो आणि मग तो थोडा घातक होऊ शकतो नंतर. पण ह्या 2-3 गोष्टीचं जर तुम्ही व्यवस्थित जर नियमाने पालन केलं तर तुम्ही चांगलं ब्रीड घरात आणून त्याचा चांगल्या पद्धतीने डेफिनेटली केअर करून यू विल एन्जॉय द पेट पॅरेंटशिप. मग आपण जर असं हे केलं की जर एकाला श्वान पाळायचं आहे, कुत्रं पाळायचं आहे, तर काही गोष्टी पाळाव्यात, काही नाही पाळाव्यात, असं काही? एकतर तुम्ही वेटरनरी डॉक्टरांचा सल्ला घ्या, ज्या लोकांना माहिती आहे त्यातलं ते तुम्हाला चांगले सल्ले देऊ शकतील. आणि घेण्यापूर्वी तुम्ही जर घेऊन जर गेला तर ते डॉक्टरी काही करू शकत नाही आहेत, पण तुम्ही जर घेण्यापूर्वी ठरले की आम्हाला हा ब्रीड घ्यायचा आहे, तो कोणता घ्यायचा, तर डेफिनेटली तुम्हाला चांगलं मार्गदर्शन मिळेल. पण मला असं वाटतं की हा प्रकार थोडा कमी आपल्याकडे, कारण की पेट काउन्सिलिंग अजून एवढं एस्टॅब्लिश नाही आहे इंडियामध्ये खरं तर. पण बेसिकली काय की मला समजते की तुम्ही कोणताही प्राणी घेतला तर तो साधारण 12 ते 15 वर्ष घरात राहतो. बरोबर. तर त्याप्रमाणे तुम्हाला म्हणजे त्याचे जे बिहेवियर असेल किंवा त्याच्या ठेवण्याचे हे असतील त्या सगळ्या तुम्हाला जपूनच ठेवलं. आता सपोज मी जर मोठा डॉग घेतला की मी आता बुल मॅस्टिफ घेतला आहे, तर बुल मॅस्टिफ हा साधारण 80 किलोचा डॉग आहे. तर त्याचं जे खाण्याच्या पद्धती आहेत किंवा त्याचं जे खाणं आहे किंवा त्याचे आजार आहेत किंवा त्याचा जो त्या आजाराचा खर्च आहे हा सगळ्यात जास्त आहे. तर या गोष्टीची पण तुम्ही काळजी घेतली पाहिजे. पपी असताना हा भाग वेगळा असतो, जेव्हा तो डॉग मोठा होतो 1 वर्षामध्ये आणि तो 10 वर्ष किंवा 15 वर्ष राहतो, ते सगळं तुम्ही लक्षात घेऊनच एखादं पिल्लू निवडलं पाहिजे. त्याचं आर्थिक नियोजन पण केलं पाहिजे. तुम्हाला फायनान्शियल आणि त्याचं बिहेवियर त्याला वेळ दिला पाहिजे, कारण की कोणताही मोठा ब्रीड घेतला तर त्याला दररोज त्याला फिरायला घेऊन जायला पाहिजे. त्याचं जे दररोज व्यायाम असेल डेफिनेटली ते तुम्हाला हेल्थ बेनिफिट आहे अदरवाईज, कारण की तुम्ही तो डॉगला फिरवता, तुम्ही फिरता बरोबर. आणि त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी, कारण की पेट फूड किंवा मेडिसिन्स, बाकी ॲक्सेसरीज ह्या सगळ्या गोष्टी पण महाग झाल्या सध्या, कारण की पेट इंडस्ट्री आता भयंकर ग्रोथ आहे, ग्रोईंग नेक्स्ट लेवल. त्यामुळे त्यामध्ये फायनान्शियल कन्स्टेंट पण आहेत. ह्या सगळ्या तुम्ही गोष्टी लक्षात घेऊन केलेल्या पाहिजे. फ्लॅट फ्रेंडली डॉग कुठले आहेत जर आमच्या प्रेक्षकांना घ्यायचे असतील? फ्लॅट फ्रेंडली असं थोडं. आता कॉकर स्पॅनियल हा सगळ्यात चांगला ब्रीड आहे, क्यूट ब्रीड आहे, छोटा ब्रीड आहे. त्यानंतर पग्समध्ये बरीच क्रेज आली होती, पण पगमध्ये बरेचसे जेनेटिक इश्यू असतात, त्यांना ब्रिदिंगचा त्रास होतो. तुम्ही जर मिडियम साईजमध्ये डॉग घ्यायचं म्हटलं तर आता बरेचसे नवीन, म्हणजे आता लॅब्राडोर हा सगळ्यात कॉमन आहे आपल्याकडे. सगळ्यांच्या घरी जवळजवळ फ्लॅटमध्ये लॅब्राडोर आणि गोल्डन रिट्रीव्हर ही ब्रीड असते. बरोबर. पण गोल्डन रिट्रीव्हर सगळ्यात जास्त फ्रेंडली डॉग आहे आणि तो फॅमिलीशी चांगला जॉईन होतो आणि ते गेस्चर वगैरे सगळ्या लोकांची चांगली ओळखतो किंवा तो
ॲब्सोल्युटली चांगला मिक्स होतो सगळ्या लोकांशी. तर साधारण तुम्ही साधारण 20 ते 40 किलोचा कोणता ब्रीड असेल तुम्ही तो ठेवू शकता. त्याचं काही Okay. विशेष असं ब्रीड कन्स्ट्रेंट नाही आहे. बऱ्याच लोकांना स्ट्रीट डॉग पण असे आवडतात, त्यांना पण अडॉप्ट करायची इच्छा होते, तर ते कितपत सेफ असतात स्ट्रीट डॉग्स अडॉप्ट करणं, करावं का नाही करावं? स्ट्रे डॉग किंवा स्ट्रीट डॉग अडॉप्शनला काहीही हरकत नाही आहे. तुम्ही घेऊ शकता. तुम्ही कोणतेही पिल्लू घेताना लक्ष आहे की तुम्ही ते छोटं घ्या. म्हणजे साधारण 2 ते 2.5 महिने तो अच्छा. विनिंग पिरियड असतो. मग तुम्ही त्याला ज्या पद्धतीने वाढवता, म्हणजे जे पिल्लू तुम्ही तुमच्या पद्धतीचं वाढवता ते तुम्हाला मिरर करतं. तुमच्या हम्म. ॲक्टिव्हिटीज घरातल्या किंवा तुमच्या घरातलं वातावरण हे सगळं मिरर करतं. तसंच ते वाढतं. त्यामुळे असं नाही की बाबा स्ट्रीट डॉग किंवा जे बाहेरचे डॉग्स आहेत ते जास्तच घातक असतात असं नाही आहे. डेफिनेटली त्यांची एनर्जी लेवल जास्त असते आपल्या पेडिग्री डॉगपेक्षा, कारण की ते थोडे जास्त एनर्जेटिक असतात. पण तुम्ही जर टाईमली त्याचं न्यूट्रिंग आपण जे म्हणतो हॉर्मोनल कंट्रोल केला तर तो डेफिनेटली चांगला ब्रीड होऊ शकतो. त्यात असं वेगळं काही नाही आहे. ओके, म्हणजे कुठलंही चालू शकेल. तुमची आवड आहे. म्हणजे आता मी खरंच नाही म्हणणार की तुम्ही पेडिग्री डॉग आहे, तुम्ही कोणताही डॉग आहे, पण स्ट्रीट डॉग सध्या बरेच चांगले आहेत आणि आता ॲडॉप्शन कॅम्पमध्ये बरेच लोक प्रेफरही करतात street हो dog. हो. आणि ते ॲब्सोल्युटली हेल्दी असतात. म्हणजे आमच्याकडे जर आम्ही स्ट्रीट डॉग एकदा वॅक्सिनेशनसाठी आल्यानंतर तो नेक्स्ट इयर वॅक्सिनेशन येतो. म्हणजे इथपर्यंत तो हेल्दी असतो. तर एकदा का आपण पपी घरात आणलं, मे बी स्ट्रीट डॉग असेल किंवा कुठलाही ह्याचा असेल, तर पहिल्या काही वीक्समध्ये त्याची काळजी कशी घ्यावी? कारण त्याला पण घर नवीन आहे, आपल्याला तो नवीन आहे. तर एकमेकांशी जुळणं, त्याच्या भावना किंवा आपल्या भावना आणि त्याचं बिहेवियर, आपलं बिहेवियर हे कसं काय त्याला मॅच केलं पाहिजे? काय तुम्ही त्याबद्दल सांगाल? आता एकदा तुम्ही ठरवलं की आपल्याला पेट घरात आणायचं आहे, तर तो पिल्लूच असेल, साधारण 2 ते 3 महिन्याचा असेल तो. तर त्याचं जे ठराविक त्याचं फूडचं जे शेड्यूल असतं ते त्याच्या एजनुसार असतं. आता आम्ही जे शेड्यूल क्रिएट करतो ते 21 डेज ते 4 मंथ हे स्टेज 0 असते, म्हणजे ते पपी स्टेज असतं. अच्छा. 4 मंथ टू 8 मंथ हे ज्युनियर स्टेज असतं आणि 8 मंथ टू 15 मंथ हे ॲक्च्युली अडल्ट, म्हणजे ते ज्युनियर टू अडल्टमध्ये जातात. अच्छा. जेव्हा तुम्ही कोणते पिल्लू आणता ब्रीडरकडून किंवा कोणत्या चांगल्या सोर्सकडून, तर ते साधारण 2 महिन्याचं असतं. तर तेव्हा त्याला जे फूडची म्हणजे जी पद्धत आहे ती साधारण त्याचं जे रेडीमेड फूड मिळतं, जे स्टार्टर पॅक असतो. कारण तो आपण का देतो? कारण की ते पपीचं स्टमक छोटं असतं, तर त्यांना डायजेशनचा इश्यू असतो. त्यामुळे आपण जे लाईट फूड असतं, जसं सेरलॅक असेल, पपी सेरलॅक असेल किंवा मूग डाळ खिचडी असेल किंवा लाईट फूड किंवा दही असेल, दही भात असेल, हे घरगुती देऊ शकतो आपण. आणि बेसिकली आपण हे प्री डायजेस्टेड फॉर्म्युला जे असतात, जसे स्टार्टर फूड असतात, ते आपण सुरुवातीला देतो, कारण की त्याने इम्युनिटी चांगली राहते आणि बरेचसे पिल्लं आजारी पडत नाहीत. एकदा पिल्लू ट्रान्झिशन पिरियडच्या पुढे गेलं, म्हणजे 3.5 महिन्यानंतर, कारण की 3.5 महिन्यापर्यंत तुमचे वॅक्सिनेशन्स किंवा जे रोगप्रतिबंधक जे लसी असतात आपण त्या सगळ्या देतो. त्यामध्ये तुमचं डिवॉर्मिंग असेल प्रायमरी, किंवा बरेचसे डिसीज जे आहेत पपीजमध्ये, डिस्टेंपर असेल, लेप्टोस्पायरस असेल किंवा पारोव्हायरस असेल, या ज्या लसी असतात त्या साधारण 45 days to 3.5 months हा त्याचा पिरियड असतो. एकदा 3.5 महिने झाले की त्याची प्रतिकारशक्ती वाढते. मग तुम्ही त्याला बाहेर घराच्या घेऊन जाऊ शकता. मग आपण त्याला सोशलाइज करू शकतो चांगलं. आणि मग जर एखादा स्पोर्टी ब्रीड असेल तर त्याला तुम्हाला डेली वॉकला घेऊन जावं लागतं, किंवा त्याची मसल डेव्हलपमेंट 3.5 महिने ते 8 महिन्यापर्यंत होते. मग त्याचं डाएट थोडं वेगळं असतं. मग आता नॉनव्हेज किंवा व्हेज हा प्रश्न तिथे येतो. आता तुम्ही जे डॉग फूड प्रेफरेबली करता ते तर सगळं प्रोसेस्ड असतं, ते तुम्ही देऊ शकता, त्यात काही विशेष असं स्मेल किंवा वेगळं काही नसतं. पण बरेच जणांना वाटतं की नाही आम्हाला त्याला व्हेज जायचं आहे, तर तुम्ही व्हेरी वेल त्याला व्हेज डाएटवरती ब्रिंगअप करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण व्हेज डाएटमध्ये मग तुम्हाला थोडं न्यूट्रिशनल कन्सेंट लागतं, जसं की काही व्हेजिटेबल्स, सोयाबीन असेल किंवा त्याला व्हेजिटेबल प्रोटीन मिळणं गरजेचं आहे. तर ते 4 महिने ते 8 महिने मग तुम्हाला ते प्रिसाईज डाएट त्याला 3 वेळा खाणं दिवसातून दिलं पाहिजे. अच्छा. आणि त्याच पद्धतीचं त्याला एक्सरसाइज पण दिला पाहिजे. एकदा 8 महिन्याच्या पुढे गेला की त्याचे प्युबर्टी टाईम तयार होतो, म्हणजे तो पेट प्युबर्टीमध्ये जातो, मेल किंवा फिमेल, त्याचे हीट सायकल चालू होतात आणि मग तो अडल्ट म्हणून आपण त्याला हे करतो. अडल्ट डॉगचं जे खाणं आहे साधारण 1 वर्षानंतर ते 2दाच द्यायचं. म्हणजे काही पेट्सला आपण काय करतो, घरात सगळेजण खायला देतात, मग त्याचं तसंही 2पेक्षा जास्त होतं, पण त्याचं जे बेसिक मिल आहे ते 2दाच द्यायचं. मग तुम्ही जे बेसिक मिल जे आहे, जे एक मिल आम्ही प्रिफर करतो की तुम्ही घरगुती द्या. त्यामध्ये मग तुम्ही होम डाएटमध्ये सपोज बेस्ट नॉनव्हेजमध्ये बॉईल चिकन असेल, त्याच्या वेटनुसार जे पर्सेंटेज असतं, जसे 200 ते 250 ग्रॅम साधारण 30 किलोच्या डॉगला लागतं, विथ व्हेजिटेबल्स, राईस हे बॉईल केल्यानंतर आणि बोनलेस. आणि सेकंड मिल मग तुम्ही त्याला बॉईल अंडे देऊ शकता, किंवा व्हेजमध्ये त्याला आपण मूग डाळ खिचडी असेल, दही भात असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण घरगुती देऊ शकतो. पेट्स सगळे खातात. पेट्सला ठराविक फक्त इन्ग्रेडियंटची ॲलर्जी असते, जसं काही ब्रीडला व्हीटची ॲलर्जी असते किंवा काही ब्रीडला प्रोटीनची ॲलर्जी असते. पण ते शक्यतो नंतर तुम्हाला 1 वर्षानंतर त्या गोष्टी लक्षात येतात की याला काय चालते काय चालत नाही. येस. हे झालं आहाराबद्दल, पण आपलं बिहेवियर कसं असावं, त्या नवीन आलेल्या पाहुण्यासोबत काय करावं? आता सोशलायझेशन तुम्ही जे म्हणता बिहेवियर, हां. तर त्याला पपीला तुम्हाला सोशलायझेशन करणं फार अत्यंत गरजेचं आहे. कारण की आपण काय करतो की बरेचसे डॉग्स जे बांधून ठेवतात किंवा त्याला केजमध्ये ठेवतात, त्याचं बिहेवियर बदलतं, कारण की तो डॉग ॲग्रेसिव्ह होण्याची शक्यता जास्त असते. बरोबर. तर मग ते ॲग्रेशन एकदा झालं की ते तुम्हाला मग ब्रेक करणं डिफिकल्ट आहे.
कारण की मग तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्याने किंवा बाकीच्या ज्या कामिंग मेडिसिन्स आहेत त्यांनी करू शकता. पण जे इनिशियल पिरियड जो असतो, जो त्यांचा टिथिंग पिरियड आपण म्हणतो, जेव्हा त्याचे दात पडून नवीन दात येतात, दुधाचे दात पडून, तर तो 3.5 महिने ते 6 महिन्यापर्यंत असतो. तर तेव्हा तुम्ही त्याची ग्रॅस्पिंग कॅपॅसिटी जास्त असते. तर तुम्ही त्याला ट्रेनिंग सेशन घ्या किंवा प्रायव्हेट प्रोफेशनल ट्रेनर्स असतात ते देऊ शकता. तुम्ही त्याला बेसिक घरगुती ट्रेनिंग देऊ शकता. तुम्ही त्याला ट्रीट आणून तुम्ही त्याला बस, ऊट, रोल किंवा त्याची लिश घेऊन तुम्ही त्याला सगळे हे लेसन देऊ शकता. बरेचसे बुक्स आहेत त्याच्यावरती, तुम्ही ते वाचून तुम्ही त्याला घरगुती ट्रेनिंग करू शकता. जर तुम्हाला त्याला डॉग शोमध्ये घेऊन जायचं किंवा प्रोफेशनल ट्रेनिंग द्यायचं तर तसे प्रोफेशनल ट्रेनर अवेलेबल आहेत. पण जो बेस्ट पिरियड तो ट्रेनिंगचा आहे तो साधारण 4 महिने ते 8 महिने. 8 महिन्यानंतर साधारण बरेचसे डॉग्स ऐकत नाही आणि त्यांची जी सायकोलॉजी किंवा त्यांची जी बॉडीची ऑसिफिकेशन्स असतात, जे बोन डेव्हलपमेंट ते पूर्ण झालेले असते. त्यामुळे त्याच्यानंतर त्याला मोल्ड करणं डिफिकल्ट होतं. त्यामुळे शक्यतो तो बेस्ट पिरियड राहतो ट्रेनिंगचा, 4 महिने ते 8 महिने. बऱ्याच वेळा त्यांच्या सुरुवातीला 4 महिन्यात टिथिंग प्रॉब्लेम जे असतात ते हे खा सोफा खा, म्हणजे घरगुती बरोबर आहे. पेट आलं की तो टिथिंग करेल. चप्पल खा, चप्पल फाड, सोफा खा. तर तुम्ही कितीही त्याला प्रयत्न केला तरी तो टिथिंग करणार, कारण की तो काय करतो, त्याचा नॅचरल टेंडन्सी की तो एक्सप्लोर करतो कारण की तो त्याचं विश्व तेवढंच आहे, तुमचं घर किंवा कोणी असेल. तर पेटचं बेसिक जे बिहेवियर असतं ना, की तुमचं तोंड लीक करणार फर्स्ट, तो तुम्हाला चाटतो, मग तुम्ही त्याला बाबा पॅट करताय, हे करताय किंवा त्याला हँडल करताय. जेव्हा कुणी गेस्ट आला तर त्याला हँडल करू द्यात, त्याला भेटू द्यात, म्हणजे त्याला ते कळतं. तो स्मेल आणि लीक हे 2 गोष्टींना तो पेट एक्सप्लोर करतो स्वतःला. अच्छा. आता कधी कधी काही डॉग्स भुंकतात जास्त, तर आपल्याला वाटतं रे तो भुंकतोय किंवा तो ॲग्रेसिव्ह आहे. तसं नाही आहे, कारण बऱ्याचशा पेट्सचं एक्सप्लोर करण्याची व्याख्या वेगळी असते. त्याला असं वाटतं की नाही मला दिस इज द वे दे थिंक बेसिकली, पण आपल्याला ते वेगळं वाटतं. तर ते प्रत्येक ब्रीडनुसार ते वेगळं असतं. आता माझा हा पेट आहे की तो एवढा फ्रेंडली आहे, तर आम्ही त्याला भरपूर सोशलाइज केलं, म्हणजे कुणी आलं तरी त्याला पॅट करतं किंवा त्याशी खेळतं, किंवा तो खाताना आपण त्या तोंडातून गोष्टी काढू शकतो, ते लहानपणी करू शकतो आपण. पण मग तुम्ही त्या गोष्टी तेव्हा नाही केल्या तर मग काय होतं की तो प्रोटेक्टिव्ह होतो त्या गोष्टीबद्दल, मग तो ग्राउल करायला लागतो, कारण की त्या गोष्टीशी प्रोटेक्टिव्ह होतो. तर सपोज बरेच जण विचारतात की आमचा पेटला बेडवरती तो झोपतो, नंतर आम्हाला तो थोडंसं त्रासदायक होतं. मग त्याला सुरुवातीला जर तुम्ही तशी सवय लावली की नेक्स्ट टू तुमच्या नेक्स्ट टू तुमच्या शेजारी झोपेल, तर मग ते योग्य राहतं. मग त्याला जागा कळते. क्रेट ट्रेनिंग हा विषय फार महत्त्वाचा आहे, कारण की बरेच जण आपल्याकडे इंडियामध्ये क्रेट ट्रेनिंग करत नाहीत. अब्रॉडमध्ये बरेच लोक क्रेट ट्रेनिंग करतात, कारण छोटा किंवा मोठा डॉगला ते क्रेटमध्ये ठेवतात. मग तुम्ही त्याला लहानपासून जर अर्धा तास 1 तास क्रेटमध्ये ठेवलं तर त्याला जी सवय लागते, हा एक भाग झाला त्याला ट्रेनिंगचा. आता विषय तुम्ही निघाला की त्यासोबत झोपतात शेजारी. बऱ्याच वेळा डॉग्सला सोबत झोपवलं जातं सेम बेडवर, ओनर आणि पेट. ते कितपत योग्य आहे आपल्या मेडिकल दृष्ट्या? ॲक्च्युली मेडिकल दृष्ट्या खरं तर नाही योग्य, कारण की काय होतं की बरेच आपण जसे त्यांना टिक्स होण्याची दाट शक्यता असते. हे एक्टोपॅरासाइट्स म्हणतो आपण त्यांना, टिक्स किंवा फ्लीज. तर त्याचं जर प्रॉपर आपण मेडिसिन किंवा नियोजन नाही केलं तर ते कंटेजियस होऊ शकतं, किंवा आपल्याला काही आपल्याला कंटेजियस डिसीज तसे पेट्सकडून नाही आहेत. एखाद्याला जर सपोज ॲलर्जी असेल तर त्याचा डॅन्डरने होऊ शकते, पण ते वाढू शकते, होऊ नाही शकत. पण म्हणजे सर्टन 2-3 जर डिसीज आपण सोडले, जसं लेप्टोस्पायरा असेल किंवा दुसरं असेल, तर ते डेफिनेटली पण ते मेडिसिन ओरिएंटेड असतात. म्हणजे असं तुमच्या शेजारी झोपला म्हणून होतं असं नाही आहे, किंवा तुम्ही त्याला हँडल केलं किंवा त्या तोंडात हात घातलाय असं होत नाही आहे. तुम्ही जसं बोला सर, रेबीज नावाचा एक डिसीज हा भयंकर आहे, कारण त्याला उपचार नाही आहेत. पण रेबीड डॉग हा शक्यतो तुम्ही जर त्याचं प्रॉपर वॅक्सिनेशन दिलं सुरुवातीला, किंवा त्याचे अँटीबॉडीज जर त्याच्या बॉडीमध्ये क्रिएट झाले, तर तो पूर्णतः सेफ असतो. फक्त काळजी एवढी घ्यायची की तुम्ही जेव्हा बाहेरच्या डॉगशी डील करता तर आपल्याला त्याची हिस्ट्री माहीत नसते वॅक्सिनेशनची, तर तेव्हा काळजी घ्यायची की तुम्ही अननेसरी त्याला पॅट करून जर तुम्हाला तो ॲक्सिडेंटली चावला तर मग तुम्हाला तुमच्यासाठी त्याचं अँटी रेबीज किंवा न्यूमोग्लोबिन शॉट्स घेणं गरजेचं आहे. ती हँडलिंगमध्ये काळजी घेणं गरजेचं आहे. डोमेस्टिक पेट्समध्ये रेबीजचं प्रमाण फार कमी आहे, पण जर तुम्ही जर कुत्रा फिरवत असाल बाहेर, डॉग घराच्या बाहेर किंवा कुठे रोडवरती, जर त्याला ॲक्सिडेंटल बाईट झाला कोणत्या डॉगचा आणि तो डॉग पळून गेला आणि तुम्हाला त्याचं काही माहीत नाही आहे, आणि समहाऊ अनफॉर्च्युनेटली ते डॉग कुठेतरी तुम्हाला नंतर कळलं की बाबा तो डॉग इज डेड नाव बिकॉज ऑफ सम रिझन, आणि काही टेस्टमध्ये जाणवतं की बाबा त्याला तो रेबीड पॉझिटिव्ह होता, तर मग ती थोडी भीतीदायक गोष्ट असते. मग तुम्हाला तसं लगेच त्याचं रेबीड म्हणजे बाईट झाल्यानंतर तिची काळजी घ्यायची गोष्ट, जसं की वॉश केल्यानंतर अँटीसेप्टिक लावा, किंवा त्वरित 24 तासाच्या आतमध्ये अँटीरेबीज इंजेक्शन घ्या, इम्युनोग्लोबिन घ्या, ह्या गोष्टी करण्यात याव्यात. तर मित्रांनो, आज आपण बरंच काही शिकलो सरांकडनं की आपण जर एक श्वान पाळण्याच्या विचारात असू तर कुठली आपली बेसिक मानसिक तयारीसुद्धा केली पाहिजे, किंवा आर्थिक नियोजनसुद्धा केलं पाहिजे, की एक्स्ट्रा मेंबर आपल्या घरात वाढणार आहे आणि त्याचासुद्धा खर्च आपल्याला होणार आहे. तर तुमची मानसिक तयारी, मानसिक नियोजन, आर्थिक नियोजन, तुमच्या वेळा, कारण श्वानाला घरी आणलं म्हटल्यावर त्यालासुद्धा आपल्याला पुरेसे वेळ देणं गरजेचं आहे, कारण तो पण शेवटी एक जीव आहे.
तर मित्रांनो, बघत राहा आपला आरोग्याचा राजमार्ग. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या दुसऱ्या भागामध्ये, जिथं आपण सरांकडनं आणखीन काही गोष्टी जाणून घेऊयात. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं, लाईक करणं आणि शेअर करणं विसरू नका. सर धन्यवाद तुमचं, खूप खूप थँक्यू सो मच फॉर कमिंग हिअर. थँक्यू सो मच. स्पॉन्सर्ड बाय डॉक्टर हसमुख गुजर्स, हार्ट बीट केयर सेंटर, दिल से दिल तक.